अगजानन पद्मार्कं गजाननमहर्निशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तमुपास्महे। या वर्णपदवाक्यार्थगद्यपद्यस्वरूपिणि वाचि नर्तयतु क्षिप्रं मेधां देवि सरस्वती। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अवधूतचिन्तन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय। सुमती महाराणीच्या समोर यती स्वरूपामध्ये भगवान दत्तात्रेय उभे राहिले. यतीच्या रूपात आल्यामुळं सुमती महाराणींनी पादाभिवंदन केलं. पादाभिवंदन म्हणजे चरणाला हात लावून नमस्कार करणे किंवा पायावर डोकं ठेवणे. नमस्कार केला. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांना दत्तप्रभूंनी त्यांना उठवलं आणि म्हणाला, आई तू अयोग्य केलं. कारण ज्येष्ठांनी कनिष्ठाला नमस्कार करू नये. कनिष्ठाचं आयुष्य कमी होतं म्हणून तो नमस्कार केला की योग्य नाही केला. आता आपण थोडं विचार करूत. या सुमती महाराणांनी यतीला नमस्कार केला यात काही चूक नाही. कारण शास्त्रकार म्हणतात, देव प्रतिमान द्रष्टवा यतीन द्रष्टवा त्रिदंडिनम नमस्कारम न कुर्वीत प्रायश्चित्ती भवेद नरः. देवप्रतिमा, देवाची मूर्ती पाहून, यती पाहून जे नमस्कार करत नाहीत त्यांना प्रायश्चित्त घ्यावं लागतं असं शास्त्राचा आदेश आहे. मग नमस्कार करणं आवश्यकच होतं. पण त्या ठिकाणी श्रीपादाने सांगितले की तू हे अयोग्य केलं, योग्य नाही केलं. कारण शास्त्रात सांगितलेले कनिष्ठम ना अभिवादयेत, कनिष्ठाला अभिवादन करू नये हे शास्त्र आहे. पण सुमती महाराणी नमस्कार केला. आता सुमती महाराणी नमस्कार केला तो यती समजून केला, ठीक आहे. पण पुत्र मानला ना, आणि जेव्हा पुत्र मानतो तेव्हा त्याला नमस्कार करायची आवश्यकता नसते. म्हणून श्रीपादांनी सांगितलेलं हे अयोग्य आहे. कारण नमस्कार सुद्धा एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीने कुणाला केव्हा कसा नमस्कार करावा याचं शास्त्र आहे. भगवंताला सद्गुरूंना साष्टांग नमस्कार करावा. विद्वानाला गोत्रोच्चारपूर्वक अजाकरणेन विद्वांसः, विद्वानाला गोत्रोच्चारपूर्वक नमस्कार करावा. साधवोकर संपुटः, साधू संतांना हात जोडून नमस्कार करावा. मूर्खम चैवेक हस्तेनं, मूर्खाला एका हाताने नमस्कार करावा. आणि कनिष्ठम नाभिवादेत, कनिष्ठाला नमस्कार करू नये असं शास्त्र आहे. कारण कनिष्ठाचं आयुष्य कमी होतं. हे सगळे नमस्काराच्या पद्धती सांगितलेले आहेत. एका हाताने कधीच कुणाला नमस्कार करू नये. पण सामान्य माणसं मंदिरात जाताना पायरीला प्रवेशद्वाराजवळ एका हाताने करतात नमस्कार. कित्येक ठिकाणी देवाला एका हाताने नमस्कार करतात. ते अत्यंत चूक आहे. असो, पण अनेक उदाहरणं पाहता असं लक्षात येतं की चांगदेवासारखे 1400 वर्ष तपश्चर्या करणारे, सर्व शास्त्रविद, सगळ्या शास्त्राचा अभ्यास करणारे चांगदेव, म्हणजे त्यांचा सगळ्या शास्त्राचा अभ्यास झाला आणि काशीमध्ये एका विद्वानाला विचारलं की कोणतं शास्त्र अभ्यास करायचं राहिलंय का माझ्याकडून. त्यांनी सांगितलं योग राहिलाय फक्त. मग तिथे गुहा होती. या गुहेमध्ये जो गेला तो बाहेर आलाच नाही. तिथे जाऊन तिथे जे कोणी होते महान तपस्वी त्यांच्याकडून योगशास्त्राचा अभ्यास केला. म्हणजे एकही विद्या त्यांनी अभ्यास केला नाही असं नव्हतं. असे चांगदेव महाराज सुद्धा ज्ञानेश्वर महाराजाला अभिवादन करतात. मग कनिष्ठमना अभिवादेत हे शास्त्र कसं काय मान्य करायचं. किंवा भागवतामध्ये कपिल महामुनींनी देवहूतीला उपदेश केला आणि जेव्हा निघते वेळी देवहूतीने नमस्कार केलाय.
ती म्हणते, तन्त्वामहं ब्रह्म परं पुमांसं प्रत्यक्षरोतस्यात्मनि संविभाव्यं त्वं तेजसाध्वस्तगुणप्रवाहं वंदे विष्णुं कपिलं वेदगर्भं. म्हणून ती आपल्या मुलाला नमस्कार करते. मग शास्त्रानुसार काय करायचं, तर इथे सांगितलेलं आहे की ज्येष्ठत्व कशामुळे ठरतं, हे ज्येष्ठत्व वयामुळे ठरतं असं नाही. गुणा पूजा स्थानम गुणीषु न च लिंग न च वयः. गुणाचं महत्व आहे. उंच वाढला एरंड तो का होईल इक्षुदंड. एरंडाचं झाड मोठं वाढलं म्हणजे काय ऊस होतो काय, इक्षुदंड होतं काय, ते होत नाही. म्हणून मनुष्य किती जगला यापेक्षा कसा जगला याच्यावरून त्याचं श्रेष्ठत्व सिद्ध होत असतं. ज्याच्याकडं आपल्यापेक्षा जास्त तप आहे, आपल्यापेक्षा जास्त ज्ञान आहे, आपल्यापेक्षा जास्त वैराग्य आहे, आपल्यापेक्षा जास्त भक्ती आहे, आपल्यापेक्षा जास्त ज्यांनी साधना केली आहे, अशा व्यक्तीला नमस्कार करावाच. या अशा व्यक्तीला नमस्कार न करणं म्हणजे दोष येत असतो. म्हणून गुणाला महत्व आहे. गुणा पूजा स्थानम गुणेषु न च लिंग न च वयः. वय नाही आणि स्त्री पुरुष इत्यादी लिंग हेही भेदाची कारण होऊ शकत नाहीत. नमस्कार तर करायचा शास्त्राने सांगितलेलं आहे. देव प्रतिमान द्रष्ट्वा यतीन द्रष्ट्वा तिदंडिनम नमस्कारम न कुर्वीत प्रायश्चित्ती भवेन्नरः. हे सांगितलेलं आहे. कारण नमस्कार नाही केला तर प्रायश्चित्त घ्यावं लागतं. मग ते निर्णय कसा लावायचा, शास्त्राने नमस्काराबद्दल खूप सांगितलेलं आहे. अर्चितं शंकरं दृष्ट्वा विष्णुं वापि नमेत्तु यः स विष्णुभवने प्राप्य वसेदष्टदशंद्रप. भगवान विष्णू, भगवान शंकर, देवाच्या कुठल्याही प्रतिमा, साधू, संन्यासी, यती, वेदज्ञ, ब्राह्मण यांना पाहिले की नमस्कार करावाच. आता तो नमस्कार कसा करावा, इथं पादाभिवंदन शब्द प्रयोग केलाय. पादाभिवंदनचा अर्थ पायाला स्पर्श करून. नमस्कार करताना शास्त्रात सांगितलेलं आहे की माता पित्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार करावा. साधू संतांना हात जोडून नमस्कार करावा. गुरुना देवांना साष्टांग नमस्कार करावा. पण सुमती महाराणांनी इथे पादाभिवंदन केलेलं आहे. कारण शास्त्राचा आदेश आहे की स्त्रियांनी साष्टांग नमस्कार घालू नये. स्त्रियांना साष्टांग नमस्काराचा फार मोठा दोष सांगितलेला आहे. म्हणून त्यांनी पंचांग नमस्कार करावा. म्हणून मस्तक, 2 पाय आणि 2 हात एवढेच जमिनीला टेकवायचे. आता पंचांग नमस्कार आणि त्याप्रमाणे पादाभिवंदन केलेलं आहे. आणि पादाभिवंदन केल्यानंतर श्रीपादांनी सांगितले की अयोग्य आहे. कारण तुम्हाला पुत्र मानलेला आहे. मग पुत्राला नमस्कार कसा काय. म्हणजे श्रीपाद आपल्या पद्धतीने बरोबर आहेत आणि सुमती महाराणी आपल्या ठिकाणी योग्यच आहेत. श्रीपाद म्हणतात की ज्येष्ठांनी कनिष्ठाला नमस्कार करणे म्हणजे कनिष्ठाचं आयुष्य कमी करणे. तेव्हा सुमती महाराणी म्हणतात, आपण मला आई म्हणालात ना, हे वाक्य सत्य करून दाखवा. कारण सुमती महाराणीला संतती नव्हती, पुत्र नव्हता, ही चिंता होती. आणि श्रीपादांनी अभयवचन दिलेलं आहे की काय पाहिजे ते माग. निस्संदेह तुझी इच्छा मला सांग, न चुकता मी ती पुरवीन, असं वचन दिलेलं आहे. त्यामुळे सुमती महाराणी म्हणते, आपण मला आई म्हणून बोलावलं ना, हे वाक्य सत्य करा. माझा पुत्र म्हणून जन्माला या. त्यावर दत्तप्रभूंनी तथास्तु असं वचन दिलेलं आहे. आणि ते म्हणतात की मी श्रीपाद श्रीवल्लभ रूपानं तुमच्या उदरी जन्म घेईन. पण आईने लेकराच्या नमस्कार करणं योग्य नाही, त्यामुळे आयुष्य क्षीण होतं. मी या शास्त्राच्या विरुद्ध जात नाही. या धर्मकर्माचे जे सूत्र आहेत, शास्त्राज्ञा मी ओलांडू देत नाही, शास्त्राज्ञा मी मोडत नाही. म्हणून मी पुत्र रूपाने 16 वर्ष तुमच्या जवळ राहीन. सुमती महाराणी 16 वर्षच, फक्त 16 वर्ष. माझी रडायला लागली. तेव्हा श्रीपाद म्हणतात, आई 16 वर्ष तुम्ही सांगाल ते ऐकून राहील, पण 16 वर्षानंतर मात्र मी राहणार नाही. कारण
16 वर्षापर्यंत माता पित्याचा पूर्ण अधिकार आहे. शास्त्रात लिहिलंय, लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडेत प्राप्तेत षोडशे वर्षे पुत्र मित्रवत आचरेत. 5 वर्षापर्यंत बाळाचं संगोपन करायचंय. दशवर्षांनी ताडेत 6व्या वर्षापासून 15 वर्षापर्यंत त्याला योग्य वळण द्यायचं आहे. ताडणचा अर्थ केवळ मारणे नाही आहे. ताडयेत म्हणजे मारावा सांगितलेलं नाही आहे. संस्कृतमध्ये ड आणि र यामध्ये अभेद सांगितलेला आहे. त्यामुळे तारयेत शब्द असा होतो. ताडयेत म्हणजे तारयेत. अरे बरेच शब्द आपण ऐकत असतो, जसं बीडला बीर असं स्पेलिंग करायचे, तर तो ड आणि र याच्यात अभेद असा मानला गेलेला आहे. त्यामुळं तारयेत त्याचा उद्धार कसा होईल, त्याचं तरण कसं होईल याकरता त्याला योग्य वळण देणे हे 15 वर्षापर्यंत करायचं आहे. आणि प्राप्तेत षोडशे वर्षे पुत्र मित्रवत आचरेत. आणि 16 वर्ष प्राप्त झालं की मित्रासारखं वागावं, त्याला बंधनात टाकता येत नाही, मार्गदर्शन करावं, पण अत्याग्रह नसावा. त्यामुळे आपण सांगाल 15 वर्षापर्यंत मी आपली आज्ञा ऐकेन. 16 वर्षानंतर मुलावर दडपण आणू नये, मला लग्नासाठी बंधन घालू नये आणि यती होऊन स्वेच्छेने विहार करण्याकरता आज्ञा द्यावी. माझ्या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही जर मला बंधन घातलं तरी मी घरात राहणार नाही, असं म्हणून दत्तप्रभू अंतर्धान झाले. सुमती महाराणी अवाक झाली, कळे ना तिला काय करावं आता. एका बाजूला आनंद आहे, आपल्या घरी दत्तप्रभू अवतार घेणार आहेत ही आनंदाची गोष्ट आहे, आणि दुसऱ्या क्षणी 16 वर्षांनी निघून जाणार ही खंत आहे. आणि या दोघांमध्ये तिला संभ्रम निर्माण झालाय की आनंद मानू का खंत मानू. तेव्हा अप्पाराव शर्मा म्हणतात, सुमती विचार करू नको. तुझ्या पित्याने हे सगळं सांगून ठेवलेलं की दत्तप्रभू तुझ्या घरी भिक्षेला येतील. ते आले. भगवान दत्तात्रेय करुणेचा सागर आहे. श्रीपादांचा जन्म होऊ दे, आपण नंतर विचार करूया. महान व्यक्ती पुढचा विचार जास्त करत नाहीत. बाळ जन्माला यायचे तर 16 वर्षानंतर बाळ निघून जाईल याची सुमती महाराणी करते. इथं मातृत्वाचं प्रेम दाखवलेलं आहे. पण अप्पाराव शर्मा म्हणतात 16 वर्षानंतरचा काळ आहे. आणि शास्त्र म्हणतं, गते शोको न कर्तव्यो भविष्यम नैव चिंतयेत वर्तमाने न कालेन वर्तयंती विचक्षणाः. गेलेल्या गोष्टीचा शोक करायचा नाही, भविष्यात काय होणार आहे माहिती नाही, वर्तमान काळात जो आनंद मिळेल तो आनंद उपभोगायचा आहे. श्रीपाद आपल्या घरी तरी येऊ दे, तो आनंद भोग. आणि अवधूत दत्तात्रेय श्रीपादांच्या अप्पाराव शर्माच्या घरी येऊन गेले. पाहता पाहता ही बातमी सगळ्या पिठापूरमध्ये कळाली. तेव्हा सुमती महाराणी नमस्कार करा यावर चर्चा सुरू झाली. तेव्हा वापनाचार्य म्हणतात की सुमती महाराणींनी नमस्कार केला योग्यच केलंय, कारण अवधूतांना नमस्कार घालणं हे योग्यच आहे. संत महात्म्याला ज्येष्ठ असो कनिष्ठ असो नमस्कार करणं योग्यच आहे. त्यामध्ये सुमतीला दोष नाही. पुत्ररूप जन्मल्यानंतर साष्टांग नमस्कार घालायचा नाही. अवधूत वेशात असताना नमस्कार घातलेला आहे, त्यामुळं काहीच चूक नाही. आणि अशा कार्यामध्ये हे पितृकार्य निर्विघ्नपणे पार पडलेलं आहे. यानंतर दुसरा विषय मांडलेला आहे, तो भाग आपण पुढच्या सत्रामध्ये पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय.